नॉलेज हबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नंदुरबारच्या एका मोठ्या कोड्याचा उलगडा करणार आहोत. विचार करा, जिथे राजकीय सत्ता पूर्णपणे लोकांच्या हातात आहे, तिथे विकास पूर्णपणे थांबलेला आहे. हे कसं शक्य आहे? चला, यामागचं सत्य शोधूया. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की नंदुरबार हा एक आदिवासी जिल्हा आहे. म्हणजे नियमानुसार इथली सत्ता स्थानिकांच्याच हातात असायला हवी. पण इथलं वास्तव, खरं सांगायचं तर ते थोडं गोंधळात टाकणार आहे. जरा या स्लाइडकडे बघा. एका बाजूला आहे राजकीय प्रतिनिधित्व, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, म्हणजे सत्तेच्या प्रत्येक पायरीवर आदिवासी प्रतिनिधी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे विकास. तो रकाना पूर्णपणे रिकामा आहे, थांबलेला आहे. आता तुम्हीच सांगा, हे कसं काय शक्य आहे? आणि हाच तो विरोधाभास आहे, जो आपल्याला या सगळ्याच्या मूळ प्रश्नाकडे घेऊन जातो. आपल्याला सत्याचा शोध घ्यावाच लागेल. तर मग तो केंद्रीय प्रश्न आहे तरी काय? तो प्रश्न आहे, आदिवासींचा विकास का थांबला आहे? याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. आणि त्याची जी काही गुंतागुंतीची कारणं आहेत, तीच आपल्या मूळ स्रोताने समोर आणली आहेत. चला तर मग या समस्येचा एक एक पापुद्रा उलगडून पाहूया. सगळ्यात मोठी गडबड आहे ती म्हणजे कागदावरच्या घोषणा आणि जमिनीवरचं सत्य. यात जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं भारतीय संविधान अगदी स्पष्टपणे सांगतं की आदिवासी भागांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, रस्ते, वीज या सगळ्या गोष्टींसाठी वेगळा समर्पित निधी दिला जाईल. ही कोणाची मेहरबानी नाहीये, हा त्यांचा घटनात्मक हक्क आहे. आणि हे चित्र बघा, सगळं काही अगदी स्पष्ट होईल. कागदावर मोठमोठ्या तपशीलवार योजना दिसतायत, पण जमिनीवर काय? तर भयान शांतता. जणू काही घडलंच नाही. मग एक अगदी साधा आणि सरळ प्रश्न आपल्या मनात येतो की बाबा रे, जर काम झालंच नाही तर सरकारकडून आलेला तो सगळा पैसा गेला तरी कुठे? तो काय हवेत विरला की कुणाच्या खिशात गेला? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे एका अशा व्यवस्थेत, एका अशा सिस्टममध्ये जिथे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं. ही आहे शांत राहण्याची किंमत चुकवणारी व्यवस्था. या व्यवस्थेचा नियम नंबर 1, जर कोणी हिंमत करून उभं राहिलं आणि विचारलं, अहो साहेब, त्या रस्त्याचं काय झालं? शाळेचं काम अर्धवट का आहे? तर त्याचा आवाज दाबून टाकला जातो. उलट त्यालाच त्रास दिला जातो. आणि नियम नंबर 2, जो याहीपेक्षा जास्त खतरनाक आहे, जर कोणी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहूनही गप्प बसलं तर त्याला त्या शांत राहण्याचं बक्षीस मिळतं. ही व्यवस्था अशा प्रकारे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते. म्हणूनच आपला मूळ स्रोत एक अतिशय महत्त्वाचं वाक्य सांगतो, जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शांत राहणे हा सुद्धा एक गुन्हा आहे, कारण हीच शांतता त्या भ्रष्ट व्यवस्थेचं खतपाणी आहे. आणि यातली सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीला त्यांच्या घटनात्मक हक्कांऐवजी पक्षाशी निष्ठा ठेवायला शिकवलं जाते. म्हणजे हक्कांसाठी लढण्याऐवजी गुलामी करायला भाग पाडलं जाते. आणि इथेच हक्क आणि भीक यातला फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. संविधानाने दिलेला विकास हा आदिवासी समाजाचा हक्क आहे, तो अधिकार आहे. कुणीतरी त्यांच्यावर उपकार म्हणून दिलेली भीक नाही, ज्यासाठी त्यांनी कुणासमोर हात पसरायचे. मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी काय? मूळ स्रोत सांगतो की आता समाज एका अशा निर्णायक क्षणी उभा आहे जिथे त्यांना बदलासाठी एक पर्याय निवडावाच लागेल. आता त्यांच्यासमोर 2 अगदी स्पष्ट मार्ग आहेत. एक तर आहे तसंच भीतीच्या छायेत जगत राहणे आणि या भ्रष्टाचाराला एक प्रकारे मूक संमती देणे. किंवा दुसरा मार्ग म्हणजे एकत्र येऊन आपल्या संविधानाच्या बाजूने ठामपणे उभं राहणे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे. आणि शेवटी आपला मूळ स्रोत आपल्याला विकासाची एक नवीन आणि खरी व्याख्या सांगतो. रस्ते, पूल आणि इमारती म्हणजे विकास नाही. खरा विकास म्हणजे जागरूकता. ज्या दिवशी लोकांना त्यांचे हक्क कळतील आणि ते त्यासाठी प्रश्न विचारायला लागतील, तेव्हाच खऱ्या बदलाची सुरुवात होईल. या महत्त्वाच्या विश्लेषणात आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता प्रश्न हा उरतो की नंदुरबारमधील समाज जागरूकतेचा हा मार्ग निवडेल का? अधिक जाणून घेण्यासाठी नॉलेज हब पाहत रहा.